ओके, हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. माय नेम इज पूजा. आज आपण बघणार आहे कॉंग्रन्स ऑफ ट्रायंगल. कॉंग्रन्स ऑफ ट्रायंगल हा लेसन कळण्यासाठी काही बेसिक गोष्टी आहेत जे तुम्हाला कंपल्सरी माहितीच पाहिजेत. त्या गोष्टी, त्या कन्सेप्ट कोणत्या? महत्त्वाचं म्हणजे ट्रायंगल. हू इज ट्रायंगल, व्हॉट इज ट्रायंगल. ट्रायंगल हा तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे, ठीक आहे. आणि त्यातल्या त्यात ह्या कॉंग्रन्सीमध्ये तुम्हाला जेव्हा कंपेअर करायला येतं, कॉंग्रन्सीचा अर्थ काय आहे? कॉंग्रन्स मीन्स इक्वल. कॉंग्रन्स मीन्स इक्वल, ज्याच्यामध्ये मेजरमेंट आपल्याला कंपल्सरी इक्वल पाहिजे. ओके ओके ह्या लेसनमध्ये आपल्याला दोन ट्रायंगल एकमेकांना कंपेअर करायचे आहेत कॉंग्रन्सीसाठी. ओके ओके दोन ट्रायंगल कंपेअर करताना आपल्याला कॉंग्रन्सीसोबत कंपेअर करायचे आहे. इट मीन्स आर दे कॉंग्रंट ऑर नॉट. कॉंग्रंट आहेत का नाहीत चेक करण्यासाठी आपल्याकडे काही टेस्ट आहेत. त्या टेस्ट थ्रू तुम्ही चेक करू शकता. आता हे टेस्ट काय आहेत? SAS टेस्ट, ट्रिपल S टेस्ट, ASA टेस्ट अँड हायपोटेनियस साईड टेस्ट. ओके, आता जर तुम्हाला SAS टेस्ट अप्लाय करायची असेल, मी ट्रायंगलचा एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्हाला ट्रायंगलच माहिती नसेल तर तुम्ही ट्रायंगलचा एकदा व्हिडिओ बघून घ्या आणि नंतर ह्या लेसनसाठी प्रोसीड करा. ओके ओके नाऊ SAS टेस्ट. समजा आपल्याकडे दोन ट्रायंगल आहेत, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. जर तुम्हाला SAS टेस्ट अप्लाय करायची आहे, SAS टेस्ट अप्लाय करायची आहे तर कंपल्सरी तुम्हाला दोन साईडच्या मध्ये एक अँगल कॉंग्रंट पाहिजे. काय पाहिजे? दोन साईडच्या मध्ये अँगल पाहिजे. ओके ओके फॉर अप्लाइंग SAS टेस्ट वी मस्ट हॅव टू नो योर वन अँगल मस्ट बी इक्वल बिटवीन टू इक्वल साईड्स. दोन इक्वल साईड्सच्या मध्येच अँगल पाहिजे. बघा आता इथे this AB side must be congruent to your PQ and your B angle must be congruent to angle Q and that side just after angle it's BC equal to QR. समजतंय का? बघा आता इथे हा B अँगल, समजा हा जरी अँगल इक्वल असेल C आणि R, अँगल C आणि R हे जरी इक्वल असतील तरी आपल्याला B अँगलच घ्यायचा आहे कॉंग्रन्सीमध्ये. का? कारण की तो अँगल दोन साईडच्या मध्ये येतोय म्हणून. समजतंय? दोन अँगलच्या मध्ये येतोय म्हणून आपल्याला SAS अप्लाय करता येते. आणि हे जर बघायचं झालं तर तुम्हाला काय कसं येईल हे? मग तुमचं अँगल साईड अँगल, अँगल साईड अँगल. मग तुम्ही जर अँगल साईड अँगल टेस्ट अप्लाय करत असाल तर B अँगल मीन्स टू अँगल, वन साईड बिटवीन टू अँगल. आणि आता आपण काय करत होतो? वन अँगल बिटवीन टू साईड ही टेस्ट अप्लाय करत होतो. कळतंय का तुम्हाला? कळत नसेल तर तुम्ही बिनधास्त विचारू शकता, बोलू शकता. आवाज तुमचा ॲड झाला तरी काही प्रॉब्लेम नाही, बोला, विचारा. एनी डाऊट प्रिया? पक्का नो डाऊट? समजतंय? हे सोपं आहे. बरं, मग मी ह्याच्यासाठी ही टेस्ट कशी अप्लाय करायची लिहिताना आणि लिहिण्याची पद्धत पण कशी असावी ट्रायंगलची हे खूप महत्त्वाचं आहे. सिक्वेन्स. सपोज मी हा ट्रायंगल, फर्स्ट ट्रायंगल मी अँटी क्लॉकवाईज वाचत असेल ABC, तर सेकंड ट्रायंगल कंपल्सरी मला अँटी क्लॉकवाईजच वाचायला लागणार आहे. करस्पॉन्डन्स असायला पाहिजेत त्याचे, बरोबर. इट्स PQR ABC, then must I have to read this second triangle as PQR. जर मी हा ACB वाचत असेल तर हा कसा वाचणार? PRQ. फर्स्ट टॉपिक मी तुमचा हे क्लिअर करते. हाऊ टू रीड or write correspond to triangles for comparing for congruency. ओके, कॉंग्रन्सीसाठी खास कॉंग्रन्स, त्यांच्या कॉंग्रन्ससाठी आपण कसं लिहिणार आहे ते महत्त्वाचं आहे. रोटेशन खूप महत्त्वाचं आहे. काय महत्त्वाचं आहे? रोटेशन. तुम्ही कोणत्या रोटेशनमध्ये वाचताय, कोणत्या डायरेक्शनमध्ये, कसं रोटेट करताय, कसं डायरेक्ट करताय, त्याच्यामध्ये रोटेशन मीन्स युअर डायरेक्शन. सपोज
जर मी इथे ABC वाचायचं असेल, समजा आता इथे प्रिया असेल, प्रिया कसे वाचणार, हे ट्रायंगल ABC म्हणून वाचणार. ओके. आता भरत कसा वाचणार आहे हा ट्रायंगलला, सांगा. भरत वाचेल ह्याला ACB. वरद कसा वाचेल, रीड करण्याची पद्धत वेगळी असू शकते ना. BCA. अजून CBA. हे कोण वाचणार आहे, सोहम. ओके. सोमनी कसा वाचला याला, CBA. अजून एनी चान्सेस, CAB. ओके. बरं ठीक आहे, आधी आपण एवढे करू किंवा मी इथे वरती लिहिते. हे समर्थचं झालं, समर्थ, प्रिया. ओके. दिस इज सेकंड. वन मोर आय हॅव टू ॲड हिअर. कोण वाचणार आहे अजून, समर्थ. समर्थ कसा वाचणार आहे हा ट्रायंगल, BAC. ओके. बघा हे खूप महत्त्वाचं आहे, हा एकदम बेसिक पॉईंट आहे जो टेक्स्टबुकमध्ये उल्लेख केलेला नाही आहे जास्त. त्यामुळं जर तुमचे मिस्टेक होत असतील किंवा चुकण्याचे चान्सेस असतील ते ह्या गोष्टीमुळे पण चुकू शकतं जर तुमचे करस्पॉन्डिंग मॅच नसतील करंट ट्रायंगल्सचे तर. ओके. तर आता बीचं करस्पॉन्ड्स काय आहे सांगा बरं, हे कसं वाचणार आहे आपण, BAC. जर हा ट्रायंगल तुम्ही BAC असा वाचला तर हा सुद्धा असाच वाचायचा, दिस टू दिस टू दिस. ओके. BAC QRP. सेकंड ट्रायंगल यू हॅव टू रीड ॲज अ ट्रायंगल QPR. समजते. इथे ट्रायंगल लिहू द्या. नाव ट्रायंगल ACB आहे, ट्रायंगल ACB. तर हा कसा वाचणार, PRQ बेटा, PRQ. आणि ट्रायंगल ACB डायरेक्शन बघा क्लॉकवाईज आहे, ACB PRQ. PRQ झालं आहे ना ऑलरेडी, ACBचा ACB PRQ. वर चुकीचं लिहिलं आहे का मी, ABCला काय ओके PQR आहे ना, सॉरी इट्स PQR आणि इथे PRQ. ओके. अँड व्हॉट अबाउट BCA, ट्रायंगल BCA QRP. ट्रायंगल QRP. ABC, सॉरी इट्स CBA नो, CBA. नो. बघा इथे कोण आहे, C आहे ना, Cला कोणता अँगल आहे, इथे R आहे, RQP येणार. ओके. सॉरी. एनी डाऊट, रोटेशन कळालं, करस्पॉन्डन्स कळालं. आता करस्पॉन्डिंग कोण कोणाला असतं ते पण लिहून देते मी, हे समजलंय. ओके. तर आता आपण टेस्ट अप्लाय करू एकेका ट्रायंगलवर आणि मग करस्पॉन्डिंग वगैरे ते कसे प्रूफ होतात ते पण सांगते. फर्स्ट आता आपल्याला हे कॉन्ग्रन्सी कोणत्या टेस्टने हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहे ते बघायचे, त्यासाठी आपण एक टेस्ट चेक करू. ओके. जर आपण ओरली बघितलं तर लक्षात येते आपल्याला की आपल्याकडे दोन म्हणजे आयडेंटिकल साईनवरून लक्षात येत आहे की दोन साईड आणि एक अँगल इक्वल आहे. बीला QO कॉन्ग्रंट आहे, ABला PQ आहे आणि BCला QR आहे. आपण लिहिताना कसं लिहिणार आहे, इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ABC. तर हे ट्रायंगल कसा लिहिला पाहिजे मी, PQR. क्लिअर. ओके. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR सेगमेंट AB इज कॉन्ग्रंट टू segment PQ. Okay. Angle B is congruent to angle Q. Okay. All they are given. हे सगळं दिलेलं आहे त्यांनी. Okay. And segment
बी सी इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट क्यू आर, हे सुद्धा त्यांनीच दिले. ओके, from above information, this three information, your congruent angle, one congruent angle comes between two congruent sides. That's why you should apply, you should say triangle ABC is congruent to triangle PQR. What is the reason? SAS test. Okay, इथपर्यंत कळालं हे कसे कॉन्ग्रंट आहेत ते. आता सगळ्यात महत्त्वाचं, दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहे म्हणजे काय स्पेशालिटी आहे. दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहे म्हणजे त्यांचे तिन्ही साईड कॉन्ग्रंट आहेत आणि तिन्ही अँगल्स एकमेकांना कॉन्ग्रंट आहेत, कायम कॉन्ग्रंट आहेत. त्याला आपण बोलतो CSCT अँड CACT. CSCT मीन्स करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल अँड CACT मीन्स करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स. आता हे एक लिहायचं, if your triangles, two triangles are congruent, जर कॉन्ग्रंट असतील देन काय काय असायला पाहिजे तिथे, त्यांच्या तीन साईड इक्वल असायला पाहिजे. थ्री साइड्स ऑफ ट्रायंगल कॉन्ग्रंट. कोणत्या साइड्स? करस्पॉन्डिंग. करस्पॉन्डिंग three sides and three corresponding angles will be congruent. ओके, तीन साइड्ससाठी रिझन लिहिणार. ह्याच्या मागे रिझन आहे CSCT, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स. आणि अँगलसाठी काय लिहिणार आपण? CACT. त्याचं रिझन करस्पॉन्डिंग लॉंग फॉर्म करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स. समजतंय? सोपं आहे बघा. आता हे एक बेस झाला, हा एक कन्सेप्ट झाला तुमच्यासाठी. इट्स अ मोर इन्फॉर्मेशन अबाउट टू ट्रायंगल्स. ओके, व्हॉट इज CSCT अँड व्हॉट इज CACT, ह्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन झाली. आता आपण करस्पॉन्डिंग साइड्स अँड करस्पॉन्डिंग अँगल्स ह्या ट्रायंगल्सचे लिहू. म्हणजे कसे करस्पॉन्डिंग होतात ते तुम्हाला लक्षात येईल. जर तुम्ही ट्रायंगल व्यवस्थित लिहिला तर तुम्हाला डायरेक्ट नावात रूपन लिहिता येईल ट्रायंगलकडे न बघता. ठीक आहे. आता इफ ट्रायंगल ABC इज कॉन्ग्रंट टू ट्रायंगल PQR, जर ABC ट्रायंगल PQRला कॉन्ग्रंट आहे तर आपण काय लिहिणार इथे? आधी साईड्स लिहून देऊ सगळ्या. कोणते दोन साईड ऑलरेडी आहेत ना, AB अँड BC. रिमेनिंग साईड AC इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट, AC इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट. इथे लक्ष देऊ शकता AC आणि PR इज CSCT. राहिलं किती? दोन अँगल ना. अँगल A इज कॉन्ग्रंट टू अँगल A इज कॉन्ग्रंट टू अँगल P. समजतंय का पोझिशन? हे एकदम महत्त्वाचं नसतं, हे इथे चुकणार तुमचं. आणि दुसरं अँगल राहिलेलं कोणतं? अँगल C इज कॉन्ग्रंट टू अँगल R. दिस इज ऑल्सो वन रिझन. इट्स बोथ अँगलचं रिझन एकच असेल, CACT. ओके, समजतंय? ओके, डन. ओके, तर आपण आता SSS टेस्ट अप्लाय करू. SS टेस्ट कशी अप्लाय केली बघितलं आहे तुम्ही. ओके, आता नेक्स्ट SSS साठी आपल्याला कंपल्सरी 3 साइड्स इक्वल लागतील. ओके, मी ह्या दोन ट्रायंगलवरच सगळ्या टेस्ट अप्लाय करून दाखवते तुम्हाला. मग मी लिहिणार काय काय ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. इथे मी अप्लाय करणार आहे SSS. इथे ASA, नंतर AAS और SAA, and last is your hypotenuse side test is not possible to apply on these triangles because this is not a right angle triangle. For applying this test we must have right angle triangle. Okay, no. Okay, चलो SSS टेस्ट.
So what I should write here? AB, segment AB is congruent to segment PQ. ते पहिल्यांदा कंपल्सरी लिहायचे बरं का. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR हे लिहायला विसरायचं नाही. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. अगेन इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. नाव लिसन प्लीज. 3 साइड्स लिहून घ्या. सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट PQ. दिसतंय आयडेंटिकल साईनवरून. अँड सेगमेंट BC इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट QR. ओके. सेगमेंट AC इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट PR. ओके. Therefore, triangle ABC is congruent to triangle PQR. Reason काय आहे ह्याच्या मागे? बाय ट्रिपल एस टेस्ट. ओके डन. बघू शकता हे व्यवस्थित. काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. डू हॅव एनी डाऊट स्टुडंट्स? ओके. AS टेस्ट मीन्स 2 अँगलच्या मध्येच एक साईड पाहिजे. कुठली पण साईड घेता कामा नाही. कोणती घ्यायची आहे? फक्त 2 अँगल्सच्या मध्ये. आता 2 अँगल्स तुम्ही चूज करू शकता. कोणतेही 2 अँगल्स करत, कारण तुमच्याकडे तिन्ही अँगल कॉन्ग्रुएंट आहेत, तिन्ही साईड कॉन्ग्रुएंट आहेत दिलेल्या आयडेंटिकल साईनवरून. तर आपण हे निवडू. AB, B अँड BC. चालेल. अँगल A घेऊ. अँगल A इज कॉन्ग्रुएंट टू अँगल B अँड विच साईड? AB. AB घ्या. जर AC घेतलं तर अँगल C घ्यायला लागेल आणि AB घेतलं तर अँगल B घ्यायला लागेल. ओके. अँगल P. ओके. अँड सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट PQ and angle B is congruent to angle Q. Therefore, triangle ABC is congruent to triangle PQR. Reason ASA test. Clear? समजतंय? आता AAS और SAA तुमच्या मनावर, तुम्ही कसंही लिहू शकता. 2 अँगल बघा कंटिन्यू असले पाहिजे. ते हा एक अँगल आणि हा एक घेऊ आपण. अँगल A इज कॉन्ग्रुएंट टू अँगल P अँड अँगल B इज कॉन्ग्रुएंट टू अँगल Q. 2 अँगल झाले आणि एक साईड BC. हां, BC घ्या किंवा AC घ्या, काही चालेल. अँड सेगमेंट AB, सॉरी not AB, it's BC. BC congruent to segment QR. Clear? Any doubt? Triangle ABC is congruent to triangle PQR. Reason AAS test. समजतंय? सोप्पं आहे, खूप सोप्पं आहे. आता इथे जरी ठरवलं हायपोटेनियस साईड अप्लाय करायचं. हायपोटेनियस साईडमध्ये हायपोटेनियस 2 ट्रायंगलचे इक्वल पाहिजेत. पॉसिबल आहे का बरं इथे अप्लाय करणे ह्याच्यावर? नाही. त्याचं रिझन काय? कारण तुम्हाला इथे माहिती नाही आहे 90 डिग्री अँगल आहे का नाही. 90 डिग्री अँगल असेल तरच हायपोटेनियस असेल ना. हायपोटेनियस म्हणजे काय? अपोजिट साईड ऑफ 90 डिग्री. समजते? अपोजिट साईडच नसणार तर तुम्हाला हायपोटेनियस 90 डिग्री अँगलच नसणार तर हायपोटेनियस भेटणार आहे का? नाही भेटणार आहे. ओके ओके. हायपोटेनियस साईड अप्लाय करण्यासाठी मी इथे राईट अँगल ट्रायंगल्स वापरले आहेत. आता आपण पहिलं ट्रायंगल लिहू. आता मी ट्रायंगल रीड कसं करते बघा. मी ट्रायंगल ABC वाचणार इथे फर्स्ट. तर सेकंड ट्रायंगल मी कसा वाचला पाहिजे सांगा. डायरेक्शन this I'm starting from this 90 degree angle, no? So you have to also start from 90 degree. Okay, so it's Q, then that sign QP and that symbol QPR. Got it? समजते? Okay. In triangle ABC and triangle QPR, angle A is congruent to your angle Q. What is reason? Each angle is your 90 degree. Okay. And hypotenuse
hypotenuse of that triangle BC is congruent to hypotenuse of that triangle PR. Hypotenuse of the triangle PR. Instead of segment, you should write here hypo. Hypo means hypotenuse. Okay, what is hypotenuse? Tell me. Hypotenuse is your opposite side of right angle. Okay. Okay. आता इथे तुम्ही लिहू शकता बिंदास. Triangle ABC is congruent to triangle QPR. What is reason? Hypotenuse side test. ओके, मग करस्पॉन्डन्स तुम्ही त्याचे लिहू शकता राहिलेले सगळे रिमेनिंग अँगल्स, रिमेनिंग साईड्स ॲज अ CSCT अँड CACT. ओके, हे पूर्ण तुम्हाला 13.1च्या एक्सरसाइजसाठी हे सफिशियंट आहे. नाव वी आर एबल टू सॉल्व प्रॅक्टिस सेट 13.1. डू हॅव एनी डाऊट? येस वीरेंद्र, मोठ्याने बोल म्हणजे तुझा आवाज येईल. हे स्क्वेअर, दिस इज द सिम्बॉल ऑफ 90 डिग्री अँगल. एक सिम्बॉल आहे जे फिक्स आहे. 90 डिग्रीसाठी आपण एक बॉक्स असा ड्रॉ करतो जो तुम्हाला स्क्वेअरमध्ये कन्वर्ट झालेला दिसतो. हां, हायपोटेनियस हे 90 डिग्रीच्या अपोजिटच असतं नेहमी, 90 डिग्री अँगलच्याच, म्हणजे तो राईट अँगलमध्येच असतो. बरोबर. अजून हां, हायपो बोलावं लागतं कारण तो खास साईड आहे, स्पेशल साईड आहे, म्हणून मी हायपोटेनियस बोललं. ठीक आहे, नाही बोललं तरी चालेल आणि बोललं तरी चालेल. ठीक आहे. ओके ओके, जर तुम्हाला कळालं असेल, छान वाटलं असेल तर तुम्ही लाईक करू शकता आणि पुढचे व्हिडिओज बघण्यासाठी सबस्क्राईब करू शकता. थँक्यू सो मच.